हाय, तर आज मी कोथिंबिरीची भाजी बनवणार होते सकाळी आपल्या जेवणासाठी. तर चला आपण बनवूया. तर ही कोथिंबीर आमच्या शेतातली आहे, एकदम कवळी आणि एकदम गावरान. तर ही व्यवस्थित निवडून वगैरे ठेवली होती आणि ह्याला आपण चिरणार नव्हतो. ह्याला मी फक्त पाण्यातून एकदा काढली आणि कारण घरची असल्यामुळं काही घाणं नव्हती. तर चला आपण भाजीची तयारी करूया. तर मी हिरवी मिरची लसूण घेतलं होतं आणि शेंगदाणे भाजले होते आणि त्याचा एकदम मस्त कूट बनवला होता. एकदम बारीक नव्हता केला, मोठंच केलं होतं. तर चला आपण सुरुवात करूया. तर मी तेल ओतलं आधी कढईत आणि मग आपण लसणाची आणि मिरचीची फोडणी दिली. त्याला चांगलं कडकडून दिलं. त्याच्यामध्ये मग आपण धुतलेली कोथिंबीर टाकली आणि त्याला थोडं पाणी सुटून दिलं आणि मिक्स केलं. मिक्स केल्याच्यानंतर मी थोडं मीठ टाकलं. मग अजून त्याला थोडं पाणी सुटलं. पाणी सुटल्यावर मग आपण आपलं कूट जो बनवला होता शेंगदाण्याचा तो टाकला आणि त्याला एकत्र करून मस्त शिजायला ठेवलं 5-10 मिनटं. जास्त वेळ नाही शिजायला लागत कारण कोथिंबीर पटकन शिजती. आणि त्याला आपल्याला झाकण वगैरे काही लावायचं नव्हतं कारण जर आपण झाकण टाकलं तर ती भाजी पिवळी दिसती. त्याच्यामुळं झाकण नव्हतं टाकायचं. हिरवीगार दिसायला पाहिजे आणि खायला टेस्टी लागते मग. तर भाजी झाली. मग आपण भाजीसोबत खाण्यासाठी मस्त चपात्या बनवल्या एकदम गरम गरम आणि आपण जेवण केलं. थँक्यू. बाय.